ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी समोर येते। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे। यासाठी कोल्हापूर मतदारसंघातून स्टॅलिन यांची पिछाडी मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये डीएमके आणि टीव्हीके मध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे। तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थातच डीएमके च्या नेतृत्वाखाली सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स सत्ता कायम राखण्याच्या तयारीत दिसतंय। तर डीएमके आणि टीव्हीके मध्ये आता मोठी चुरस निर्माण झालेली आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा हा निकाल आज स्पष्ट होणार आहे। त्यासाठी मतमोजणी प्रक्रिया देखील सुरू आहे। तर कोल्हापूर मतदारसंघातून स्टॅलिन यांची पिछाडी मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आजचा हा निकाल स्पष्ट होईल। एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके सत्ता राखण्याचा प्रयत्न करते। 2021 ची जर परिस्थिती पाहिली तर 2021 मध्ये 133 जागांसह डीएमके सत्तेत आलं होतं। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पश्चिम बंगाल भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी आघाडीवर गेलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहतोय। पश्चिम बंगाल भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी आता आघाडीवर गेलेल्या आहेत। ममता बॅनर्जींनी त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावलेली आहे आणि सध्या त्या आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जोरहाटमधून काँग्रेसचे गौरव गोगोईची पिछाडी मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कलांनुसार आसाममध्ये भाजपला बहुमत असल्याचं पाहायला मिळतंय। ईशान्य भारतातील प्रवेशद्वार मानलं जाणारं हे आसाम। तर बहुमताचा आकडा जर आपण पाहिलात तर 64 जागांवर बहुमताचा आकडा आहे। एकूण 126 जागा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।